हॅलो एव्हरीवन, सलालाचाच दुसरा दिवस होता। सकाळी शादला गेलो, त्याच्यानंतर अल मरीन केवला आलेलो। बाजूला मस्तपैकी समुद्र किनारा, ही केव आहे। ही तर मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी खूप अशा ॲक्टिव्हिटी आहेत। बघून खूप छान वाटलं। खाण्यापिण्याच्या गोष्टींची सोय पण इथं केलेली होती, म्हणजे एकांतात म्हणाल ना तर रील बनवण्यासाठी अगदी उत्तम जागा आहे। बाजूचं परिसर वातावरण बघावं। सलालाला वर्षातून एकदा ट्रॅव्हल करावं जेव्हा खरीप असतो, आणि इथली एक मोठी मजा आहे म्हणजे गभीतून आपण जो पाणी येतो ना, तिथे अशी ही जाळ्या लावल्या जेणेकरून पाणी येतो। पोरांना खूप मजा येत होती, दशला तर खूपच मजा येत होती। बाजूला समुद्र किनाऱ्यावरती उंच डोंगर। मी सलाला अशी जागा आहे की जिथं तुम्हाला गल्फमध्ये अशी कंट्री आहे की तिथं तुम्हाला इथेच फक्त डोंगरावरती झाडं, गवतळ, हिरवं पाणी सगळ्या गोष्टी दिसेल। मी म्हटलं ना मुलांना इथं या मोठ्या माणसांसाठी ॲक्टिव्हिटी खूप आहे। दशला पण आम्ही पाठवली, म्हटलं जा। आधी भीती वाटत होती कारण छोटा आहे, घाबरेल की काय, असं जास्त हाईट नव्हती, पण तो गेला। ओके, त्याची तरी हौस पूर्ण झाली ना। बाजूचं वातावरण बघते, वरती पूर्णपणे धुकं आहे, पाऊस पडतोय थोडा थोडा। हे तर थोड्या टायमानंतर पाऊस पण पडत होता आणि नंतर थोड्या वेळाने ऊन आला। बरं, हे करता करता आम्हाला इथेच 3 वाजले होते आणि नंतर गेलो पोटपूजा करायला। तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।